पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अनेक गोष्टी नव्याने आणि पहिल्यांदाच घडलेल्या आहेत आणि आता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ती ही एक नवीन गोष्ट घडलेली जागा आहे आणि ती गोष्ट घडवणारे आहेत आपले एक महाराष्ट्रीयन रवी वेल्हाळ असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी काय घडवलंय हे मी तुम्हाला सांगते। माझ्या मागे जे तुम्हाला स्क्रीन दिसते ती स्क्रीन नॉर्मल नाहीये, तर ती स्क्रीन आहे 8K असणारी स्क्रीन आणि या 8K चे जे जनक आहेत लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मधले ते आहेत आपले मराठमोळे रवी वेल्हाळ। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, टेक्निकली हा पॅरिस मधला दुसरा अटेम्प्ट आहे 8K प्रसारित करण्याचा, तर काय आहे टोकियोमध्ये तुम्ही पहिल्यांदा केलं होतं आणि आता ह्याच्यात काय फरक आहे? टोकियोमध्ये आम्ही पहिल्यांदा HEVC नावाच्या फॉर्मॅटमधून 8K डिस्ट्रीब्यूट केलं। 8K 60 फ्रेम पर सेकंड, हाय डायनॅमिक रेंज, मोर पिक्सल, बेटर पिक्सल, फास्टर पिक्सल। त्यासाठी जवळपास 80 ते 100 MBPS बँडविड्थ लागत होते, जे आपल्या घरात नसते। त्यामुळे पॅरिसमध्ये आम्ही काय केलं की सेम क्वालिटी 8K 60 हाय डायनॅमिक रेंज विथ इमर्सिव्ह ऑडिओ तो आम्ही 40 ते 60 MBPS ह्या रेंजमध्ये ब्रॉडकास्ट रेंजमध्ये आणला। त्यामुळे हे मीडिया अँड ब्रॉडकास्टिंग आणि ब्रॉडकास्टिंगच्या जगात ही क्रांती घडलेली आहे, ज्या क्रांतीमुळे आपल्याला घराघरात जवळपास 8K आता लवकरच बघायला मिळेल। तुम्ही पॅरिसच्या आता 2 व्हेन्यूवर हे तुमचे स्पेशल कॅमेरा आहेत जे 8K शूट करतात आणि तुम्ही सांगितलं की खूप डिटेलमध्ये आपल्याला दिसतं की काय तिथे चालू आहे। तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा काही वेळेला खेळांमध्ये प्रॉब्लेम्स होतात किंवा काही खेळाडू चॅलेंज करतात आणि टेक्निकली कधी कधी असं होतं की आपल्याला कळत नाही की नक्की त्याचा रिझल्ट काय द्यायचा, तर या टेक्नॉलॉजीमुळे या कॅमेरामुळे त्याच्यात काय त्याचा उपयोग होऊ शकेल आणि काय मदत होऊ शकेल? जसं मी बोललो तुम्हाला 8K रिझोल्युशन हे 16 पट हाय डेफिनेशनच्या रिझोल्युशन किंवा 4 पट 4Kच्या रिझोल्युशन आहे। त्यामुळे स्पोर्ट्स अनालिटिक्स आणि स्पोर्ट जजमेंट जसं रेफरीचे डिसिजन आहे त्यासाठी ही टेक्नॉलॉजी फारच क्रांतिकारी आहे। कारण तुम्हाला एकमेव डिटेल्स अगदी त्या लाईनमध्ये मायक्रो सेकंडमध्ये तुम्हाला बघायचं तर ते झूम करून तुम्हाला बघायला येतील लाईन फॉल्ट आहे किंवा काय। त्यामुळे ही ह्या दोन्ही क्षेत्रात ब्रॉडकास्टिंग शिवाय बाकीच्या क्षेत्रात हे स्पोर्ट्समध्ये क्रांतिकारी करणारी टेक्नॉलॉजी आहे। बरोबर आहे। मला म्हणजे तुम्हाला असं आणखी एक शेवटचा प्रश्न विचारते। आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुम्ही 2 ठिकाणी कॅमेराज लावलेले आहेत, आणखी तुमचं काय टार्गेट आहे पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत, किती आपण पुढे जाऊ शकतो? तर ऑलिम्पिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेसने ही सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे। आम्ही त्यांच्याकडून आलेले कॅमेराचे सिग्नल घेऊन जगभरात इंटेल टेक्नॉलॉजीच्या माध्यमाने आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाने ही प्रक्षेपित करतो। याच्या पुढे तुम्हाला ही आम्ही आत्ता सध्या 4 खंड, 9 देश, 18 लोकेशन आणि हजारो TV ब्राझीलमध्ये 8K मध्ये ही टेक्नॉलॉजी वापरत आहेत आणि ज्या पुढचा उद्देश आम्हाला ही टेक्नॉलॉजी कशी जगभरात प्रसारित करता येईल आणि सर्व जणांना त्याचा वापर करता येईल हे आमचं प्रथम गोल आहे। बरोबर आहे। आत्ता पॅरिस ऑलिम्पिकच्या 2 ठिकाणचे जे प्रक्षेपण आहे ते आपण 8K मध्ये बघू शकतो, पण ह्याचा जो पुढचा ऑलिम्पिक असेल त्यात आपण अपेक्षा करूया की आपल्याला सगळे प्रक्षेपण जे आहेत ते 8K मध्ये बघता येतील आणि एन्जॉय करता येतील। रोहिणी गोसावी, झी 24 तास, पॅरिस।